आजच्या तणावग्रस्त जीवनात मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे। सध्या अनेकांना चिंता, नैराश्य आणि तणावाचा सामना करावा लागतो। यावर प्रभावी उपाय काय? तर श्री स्वामी समर्थांची शिकवण आणि त्यांचा आपल्या जीवनात अवलंबन करणे। त्यांची विचारधारणा ही मानसिक स्थैर्य, श्रद्धा आणि संयम वाढवण्यासाठी मदत करते। आजच्या व्हिडिओत आपण हे कसे शक्य आहे ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा। सर्वप्रथम आपण नामस्मरणापासून सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मन शांत ठेवते। हा मंत्र नकारात्मक विचार दूर करून आत्मविश्वास वाढवतो। नियमित नामस्मरण केल्याने चिंता आणि भीती दूर होते असे अनेक भक्त सांगतात। यासोबतच मन स्थिर राहते आणि विचारांची गती नियंत्रित राहते। मंत्र जप हा ध्यानाचा प्रभावी प्रकार आहे, जो मनाच्या शांततेसाठी उपयुक्त ठरतो। अनेक भक्त संकटांच्या काळात स्वामींच्या नावाचा जप करून मानसिक स्थैर्य टिकवून ठेवतात। नंबर 2 आहे श्रद्धा आणि सबुरी। श्रद्धा म्हणजे आपल्या जीवनातील परिस्थितीवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवणे, आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत धैर्याने वाट पाहणे। जीवनात आलेल्या अडचणींवर श्रद्धा आणि संयम ठेवणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते, त्यामुळे धीर ठेवा आणि विश्वास ठेवा। संकट येतात आणि जातात, परंतु श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास मानसिक शांती मिळते। योग्य वेळी यश आणि समाधान मिळते। स्वामी समर्थांचे उपदेश सांगतात की आपण कोणत्याही परिस्थितीत नाउमेद न होता संयम ठेवला पाहिजे। संयम आणि श्रद्धा ठेवल्यास आयुष्य सुखकर होते आणि मनातील भीती दूर होते। आपण स्वामींचे आणखी 2 उपदेश पाहणार आहोत, पण त्याआधी तुमच्या संकट काळात स्वामींच्या नामस्मरणामुळे किंवा श्रद्धेमुळे तुम्हाला बळ मिळाले आहे का? तुम्ही कधी असा अनुभव घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। नंबर 3 आहे सेवा आणि परोपकार। इतरांना मदत करण्याने समाधान तर मिळतेच, परंतु त्यामुळे मानसिक तणाव देखील कमी होतो। गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक शांती मिळते। परोपकाराने आपली नकारात्मकता दूर होते आणि मन अधिक समाधानकारक राहते। इतरांसाठी केलेली छोटीशी मदत सुद्धा आनंद देऊ शकते। स्वामी समर्थांचे तत्वज्ञान सांगतात की सेवेमध्येच खरा आनंद आहे। त्यामुळे समाजसेवा आणि परोपकार करणाऱ्या व्यक्तींना मानसिक समाधान मिळते आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो। त्यानंतर आहे ध्यान आणि योग। ध्यान मन स्थिर ठेवते, तणाव कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। रोज काही मिनिटे ध्यान केल्याने मन अधिक शांत होते। ध्यानामुळे विचारांवर नियंत्रण मिळते आणि मनात सकारात्मक बदल होतो। इतकेच नाही तर झोप देखील सुधारते आणि मानसिक आरोग्यासाठी मदतच होते। ध्यान आणि योगाच्या मदतीने मन आणि शरीर दोन्ही आरोग्यदायी ठेवता येऊ शकते। नियमित ध्यान आणि स्वामींच्या नावाचा जप केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते। स्वामी समर्थांच्या शिकवणींमधून भक्तांनी अनेक अनुभव घेतलेले आहेत। अनेक भक्तांनी त्यांच्या अनुभवांमध्ये सांगितले देखील आहे की स्वामींवर श्रद्धा ठेवल्याने त्यांचे जीवन अधिक समाधानकारक आणि तणावरहित झाले आहे। अनेक भक्तांना आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या किंवा मानसिक तणावातून मार्ग मिळालेला आहे। त्यामुळे आपणही आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर स्वामी समर्थ यांच्या शिकवणींचा स्वीकार करणे गरजेचे आहे। परंतु शिकवणींचा स्वीकार श्रद्धेने करावा। अंधश्रद्धा ठेवून काहीही करू नका। स्वामी स्वतः अंधश्रद्धेच्या विरोधात आहे। बाकी तुम्हाला कधी स्वामी समर्थांच्या विचारांमुळे सकारात्मक बदल जाणवला आहे का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।